नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण HRM म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे थोडं शॉर्टकट मध्ये डिस्कस करणार आहोत. तर आता याच्यामधलं मी पहिला पार्ट घेतो. असे 3 ते 4 पार्ट मध्ये हे सगळं आपलं युनिट म्हणजे संपवण्याचा प्रयत्न करू आपण. तर जे विद्यार्थी मित्र जे ITR प्राचार्य ग्रुप बी ची तयारी करत असतील त्या विद्यार्थी मित्रांना रिक्वेस्ट आहे, जर ते आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट देत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. याच्या अगोदर बरेच मी ITR प्राचार्य ग्रुप ए आणि ग्रुप बी वर बरेच युट्यूब लेक्चर माझे आहेत. तर ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपण चांगले वाटत असतील तर बघू शकता. तर कुठलाही वेळ न वाया घालवता लगेच आपण सुरुवात करू. आता बघा की पहिलं आपण टायटल लावली HRM ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आता या दोन शब्दापासून बनलेला हा वर्ड आहे ह्युमन रिसोर्स प्लस मॅनेजमेंट म्हणजे HRM झालं. म्हणजे दोन वर्ड कोणते, पहिला ह्युमन रिसोर्स आहे, दुसरा आहे मॅनेजमेंट, आणि दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे HRM असा हा वर्ड बनलेला आहे. आता पहिले ह्युमन रिसोर्स म्हणजे काय? द पीपल ऑर एम्प्लॉय वर्किंग इन द ऑर्गनायझेशन. ह्युमन रिसोर्स म्हणजे काय? जे काही एम्प्लॉय असतील किंवा पीपल असतील ते एखाद्या ऑर्गनायझेशन संस्थेत काम करत असतील तर ते आपल्यासाठी ह्युमन रिसोर्स होते त्या संस्थेसाठी. आणि त्याचं मॅनेजमेंट करणे, तर त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी कोणकोणत्या द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग द वर्क. तर त्याला आपण हे मॅनेजमेंट करण्यासाठी हे 4 घटक असतात जनरली: प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, त्याला लिडिंग वापरते MPSC शब्द, तर आणि नंतर असते कंट्रोलिंग. तर आता हे POLC मी असं पोल्क लक्षात ठेवत असतो. म्हणजे आता हे फ्लो विचारते कधी कधी एक्झाम मध्ये आपल्याला. POLC म्हणजे मॅनेजमेंटचा कोणता फ्लो आहे तो? P म्हणजे प्लॅनिंग, O म्हणजे ऑर्गनायझिंग, L म्हणजे काय लिडिंग किंवा ज्याला डायरेक्टिंग म्हणतो, आणि आणि C म्हणजे काय कंट्रोलिंग. या फ्लोवर सुद्धा बरेचदा प्रश्न येते. तर POLC किंवा पोल कसं लक्षात ठेवलं तर आपल्याला तो फ्लो लक्षात राहते, गोंधळ होण्याचं कारण नाही. नंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आपण बघितलं की दोन वर्ड पासून बघितलं तर एका ह्युमन रिसोर्स आणि दुसरा मॅनेजमेंट. आता बघा, HRM इज द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लिडिंग अँड कंट्रोलिंग द एम्प्लॉईज. म्हणजेच कोणते ह्युमन रिसोर्सेस इन अन ऑर्गनायझेशन टू अचीव द ऑर्गनायझेशनल गोल. जे काय ऑर्गनायझेशनचा गोल आहे, ऑर्गनायझेशनचा गोल आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे तो अचीव करण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लिडिंग आणि कंट्रोलिंग ह्या याला जे आपण म्हणत असतो की मॅनेजमेंट. आणि प्लस काय आहे की ह्युमन रिसोर्सेस म्हणजे काय, कोणाला कंट्रोल करायचं आहे किंवा मॅनेज सगळ्या गोष्टी करायच्या तर ह्युमन रिसोर्सवर या गोष्टी करायच्या, तर त्याला आपण HRM असं म्हणत असतो. आता ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याचा? पहिला, यूज द ह्युमन रिसोर्स इफेक्टिव्हली. बरोबर आहे, त्याचा ह्युमन रिसोर्सचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे. जर मॅनेजमेंट व्यवस्थित नसेल तर वाढते म्हणजे काय, ह्युमन रिसोर्सचा जे काही एनर्जी आहे किंवा एफर्ट आहे ते वाया जातील. टू इन्क्रीज द एम्प्लॉय प्रोडक्टिव्हिटी, टू इम्प्रूव्ह द एम्प्लॉय सॅटिस्फॅक्शन अँड मोटिवेशन. सॅटिस्फॅक्शन आणि मोटिवेशन सुद्धा महत्वाचं आहे, कारण की ते जर समाधानी आणि मोटिवेटेड नसेल तर ते आपल्याला कुठलंही ऑर्गनायझेशनचं गोल अचीव करता येणार नाही. टू हेल्प अचीव ऑर्गनायझेशनल गोल, कारण की हे सगळ्या गोष्टीवरच्या 3 जुळून आल्या की बरोबर ऑर्गनायझेशनचा गोल अचीव होते. नंतर जॉर्ज एल्टॉन मेयो किंवा एल्टॉन मेयो किंवा मेयो हे तिन्ही एकाच व्यक्तीचे नाव आहे. तर एक्झाम मध्ये असं मेयो जरी दिसला तुम्हाला तरी टिक करायचं, एल्टॉन मेयो दिसला तरी, जॉर्ज एल्टॉन मेयो दिसला तरी तोच व्यक्ती आहे. एल्टॉन मेयो इज द कॉल्ड एज फादर ऑफ HRM बिकॉज he showed the employees feeling motivation, social relationship are very important for the productivity. एल्टॉन मेयो यांनी काय केलं की बाबा, जर एम्प्लॉय आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल किंवा ऑर्गनायझेशनचा गोल अचीव करायचा असेल तर त्यांच्या त्या एम्प्लॉईच्या फिलिंग, मोटिवेशन आणि सोशल रिलेशनशिप हे सुद्धा कन्सिडर करावा लागेल, तरच ते उद्देश साध्य होतो, अदरवाईज तसं होणार नाही. आता मेन रिझन कशामुळे त्यांना फादर ऑफ HRM म्हणतात, तर पहिलं त्यांनी हावथर्न एक्सपेरिमेंट हे कंडक्ट केला. हावथर्न म्हणजे असं घाबरायचं गरज नाही, ते का एका प्लेसचं किंवा फॅक्टरी एरियामधलं नाव आहे जिथे त्यांनी तो एक्सपेरिमेंट कंडक्ट केला. तर ते हावथर्न म्हणजे हा व्यक्ती नाही तर हा एरिया आहे. जिथं त्या किंवा फॅक्टरी एरिया आहे ज्या तिथं ज्या एल्टॉन मेयो यांनी जो काही एक्सपेरिमेंट कंडक्ट केला त्याच्यामुळे हे हावथर्न एक्सपेरिमेंट असं म्हणतात. हे हावथर्न शहर शिकागो म्हणजे हावथर्न प्लेस शिकागोच्या जवळ आहे, तर त्याला हावथर्न एक्सपेरिमेंट म्हणतात. आता त्या एक्सपेरिमेंटला एल्टॉन मेयोला काय आढळून आलं की एल्टॉन मेयो शोड दॅट द वर्कर्स परफॉर्म बेटर वेन दे फील व्हॅल्यूड अँड रिसीव्ह अटेन्शन. जर त्यांना महत्व दिलं किंवा त्यांच्यावर अटेन्शन असलं तरच ते बेटर परफॉर्म करतील, अदरवाईज तसं करणार नाही. तर त्याला हावथर्न एक्सपेरिमेंट असं म्हणायचं आहे. नंतर त्यांची दुसरं महत्वाची थेरी आहे ह्युमन रिलेशनशिप अप्रोच किंवा ह्युमन रिलेशनशिप थेरी, ज्याला HRT थेरी आपण असं म्हणतो. ही इंट्रोड्यूस द आयडिया दॅट ऑर्गनायझेशन शुड बी फोकस
ऑन ह्युमन नीड्स कम्युनिकेशन टीम, नॉट ओनली रूल्स अँड मशीन. फक्त रूल रेग्युलेशन चालून किंवा मशीन त्यांना मशीन सारखं किंवा त्याला मशीन समजून असं तुम्ही कुठलंही ऑर्गनायझेशनचं गोल अचीव करणार नाही. तर त्यासाठी त्याच्या सोबतच त्याच्या नीड्स काय आहेत, त्याच्याशी कम्युनिकेशन असलं पाहिजे, त्याची टीमवर्क असलं पाहिजे. तर त्या ह्युमनच्या नीड्स ह्या सगळ्या सॅटिस्फाय झाल्यानंतरच ते आपल्याला ऑर्गनायझेशनचं गोल किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे तो अचीव करण्यात मदत होतं. नुसतं त्यांना रूलनं किंवा त्याला मशीन सारखं वागवलं तर ते काही करणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर इम्पॉर्टन्स ऑफ सोशल फॅक्टर. ही प्रूव्ह दॅट ग्रुप रिलेशनशिप मोरेल, हे मोरल नाही. मोरल म्हणजे काय आपलं चांगलं किंवा वाईट याच्यातला फरक, पण हे मोरेल आहे. मोरेल रेफर्स टू कॉन्फिडन्स, एन्थुझियाझम, इमोशनल स्टेट ऑफ द पर्सन ऑर द ग्रुप अँड एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन अफेक्ट द प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे त्यांना काय म्हणणं आहे की इम्पॉर्टन्स ऑफ सोशल फॅक्टर मध्ये त्यांनी सांगितलं की ग्रुप रिलेशनशिप मोरेल असेल किंवा एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन अफेक्ट द प्रोडक्टिव्हिटी, प्रोडक्टिव्हिटीवर या गोष्टी फार इम्पॅक्ट करत असतात. त्याच्यामुळे या गोष्टी कन्सिडर करणं हे महत्वाचं आहे, असं त्या एल्टॉन यांनी सांगितलं. तर जर आपल्याला आला की HRT थेरी, ह्युमन रिलेशनशिप थेरी किंवा हावथर्न एक्सपेरिमेंट, इम्पॉर्टन्स ऑफ सोशल फॅक्टर किंवा फादर ऑफ HRM, हे कोण जरी काही जरी आलं तर आपण उत्तर काय लिहिणार? एल्टॉन. नंतर HRMचे चॅलेंजेस. चॅलेंजेस काय आहेत? तर टेक्नॉलॉजिकल चेंजेस. कारण की आता हे सगळं पाठ करायचं गरज नाही, उगं फक्त आपण टायटल वाचून पुढे जाऊ. कारण की याच्यात काय नाही की टेक्नॉलॉजी चेंज म्हणजे काय, इथे एम्प्लॉयला टेक्नॉलॉजीशी अपडेट व्हावं लागेल. म्हणजे आता AI आलं, ऑटोमेशन आलं, इंडस्ट्री 5.0 असेल, अशा जे काही टेक्नॉलॉजी असतील त्याच्याशी एम्प्लॉयला जुळून घ्यावं लागेल. अदरवाईज काय होतं की आपलं स्किल आणि टेक्नॉलॉजी चेंज याच्यामध्ये फार मोठा गॅप होऊन आपण कुठेतरी आउटडेटेड होण्याचे चान्सेस असतात. नंतर रिक्रुटमेंट अँड टॅलेंट शॉर्टेज. आपण बऱ्याचदा बघतो की एखादा अहवाल येते भारतात की बाबा फक्त आपल्या इथं 40%च रोजगारक्षम आहेत, 45%च रोजगारक्षम आहेत. म्हणजे काय झालेलं आहे की टॅलेंटचं शॉर्टेज आहे. जे इंडस्ट्रीला एक्सपेक्ट आहे ते मिळत नाही, तर त्याला आपण टॅलेंट शॉर्टेज असं म्हणतो. एम्प्लॉई रिटेन्शन. आता बरोबर जॉब लागला तर ते एम्प्लॉई एका जागेवर टिकत नाही, त्याचा लगेच इकडून तिकडून उड्या मारणं सुरू असते. आज जॉब लागला की लगेच बाबा दुसरीकडे काही जास्त पॅकेज मिळते का, दुसरीकडे काहीतरी काम कमी आहे का, किंवा आपल्या आवडीचं फील्ड मिळते का. तर असं तो एम्प्लॉई सतत त्याच्या डोक्यात असतो आणि तो पडून जाण्याच्या प्रयत्नात असतो. तर ते रिटेन्शन करणं हे सुद्धा एक चॅलेंज आहे, की म्हणजे त्याला धरून ठेवणं. नंतर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. कंटिन्युअस ट्रेनिंग इज निडेड टू इम्प्रूव्ह द स्किल अँड परफॉर्मन्स. जर त्या एम्प्लॉयला ट्रेनिंग नाही दिलं तर तो काय करणार, त्याचं स्किल आउटडेटेड होणार आणि त्याचं स्किल आउटडेटेड होणार म्हणजे त्या ऑर्गनायझेशनचं लॉस होणार, कारण की तो तेवढं इफेक्टिव्हली त्याचं योगदान देऊ शकत नाही. नंतर डायव्हर्सिटी मॅनेजमेंट, मॅनेजिंग एम्प्लॉई फ्रॉम द डिफरंट बॅकग्राऊंड, कल्चर आणि जेंडर. ते पण एक चॅलेंज असते की वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक आलेले असतात, तर त्यांच्यामध्ये युनिटी निर्माण करणं हे आवश्यक असते. एम्प्लॉईज मोटिवेशन, किपिंग एम्प्लॉईज मोटिवेटेड अँड सॅटिस्फाईड. म्हणजे एम्प्लॉईला आपल्याला खचून चालवता येत नाही, तर त्याला कंटिन्युअस मोटिवेशन द्यावं लागतं, कंटिन्युअस त्याला सॅटिस्फाय त्याचं कसं होईल तर ते विचार करावं लागतं. नंतर वर्क लाईफ बॅलन्स. आता आपण जर बघितलं तर बऱ्याचदा हॅक्टिक शेड्यूल आहे आजकाल या स्पर्धेच्या जगात, की 24 तास लोक फक्त झोपायचा वेळ सोडला तर कामाचाच विचार करतात, कामाचेच मेसेज, व्हॉट्सअप ग्रुप, हे कुठंतरी धोकादायक स्थितीकडे वळत आहे. तर त्या वर्क लाईफ बॅलन्स सुद्धा इम्पॉर्टंट कन्सिडरेशन इथं आहे. लीगल अँड कम्प्लायन्स, फॉलोइंग लेबर लॉज अँड गव्हर्नमेंट रेग्युलेशन. जर आपण लेबर लॉ, आपण जे काय म्हणतो की स्ट्राईक होतात किंवा लोक आंदोलन करतात, तर त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा ऑर्गनायझेशन रूल रेग्युलेशन, लेबर लॉ असतील, गव्हर्नमेंट रेग्युलेशन हे पाळत नाही. त्याच्यामुळे लोक उद्रेक करताना दिसतात, स्ट्राईक करतात, आंदोलने करतात. तर हा इश्यू सुद्धा एक चॅलेंजिंग HRM साठी मोठं चॅलेंज असते. ग्लोबलायझेशन, मॅनेजिंग एम्प्लॉईज अक्रॉस द डिफरंट कंट्रीज अँड कल्चर. आता बघा की फक्त इंडियात कंपनी आहे किंवा महाराष्ट्रात कंपनी आहे तर महाराष्ट्रातलेच लोक असतात का नाही, किंवा इंडियात कंपनी आहे म्हणून फक्त इंडियाचेच लोक त्या कंपनीशी कनेक्ट असतात तर नाही. तर आजकाल काय झालेलं की सगळे लोक ग्लोबल कनेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ते डिफरंट कल्चर, डिफरंट कंट्री मधले काही लँग्वेज, हे सगळं आपल्याला चॅलेंज त्या HRM साठी चॅलेंज असते. नंतर HRM फंक्शन फ्लो. HRM फंक्शन फ्लो मीन्स ऑर्डर इन विच HR मॅनेजर किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजर ऍक्टिव्हिटीज आर कॅरीड आउट इन द ऑर्गनायझेशन. त्याचा फ्लो कसा असते, जनरली प्लॅनिंग, रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रेनिंग, डेव्हलपमेंट, परफॉर्मन्स अप्रेझल, कम्पेन्सेशन, एम्प्लॉईज रिलेशनशिप.
आता बघा, हे कुठं काही पाठ करायची गरज नाही. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे आयडेंटिफाय हाऊ मेनी एम्प्लॉईज अँड व्हॉट स्किल दे निडेड, रिक्रुटमेंट अट्रॅक्ट द सुटेबल कॅन्डिडेट फॉर द जॉब, सिलेक्शन चूज द बेस्ट कॅन्डिडेट फ्रॉम द ऍप्लिकंट. नाही, कारण की एका जॉबसाठी एन नंबर ऑफ ऍप्लिकेशन येतील ना, त्याच्यामधला बेस्ट आपले जे काही ऍप्लिकेंट आहे किंवा उमेदवार आहे ते सिलेक्ट करणे. ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट इम्प्रूव्ह द एम्प्लॉय स्किल. आणि जर नुसतं त्याला कंटिन्यू आपण कामाला दिलं, त्याला जे काय स्किल आणि नॉलेज अपडेट केलं नाही, तर काय होईल, त्या कंपनीसाठी आउटडेटेड होईल आणि कंपनीचा सुद्धा लॉस होणं किंवा ऑर्गनायझेशन सुद्धा लॉस होऊ शकते. परफॉर्मन्स अप्रेझल इव्हॅल्युएट एम्प्लॉईज परफॉर्मन्स. त्याचा परफॉर्मन्स आपल्याला इव्हॅल्युएट करण्यासाठी परफॉर्मन्स अप्रेझल असते. नंतर कॉम्पेन्सेशन अँड बेनिफिट प्रोव्हाइड द सॅलरी इन्सेंटिव्ह अँड रिवॉर्ड्स. हे दिल्यानंतर तो मोटिवेट होईल, जोरात काम करेल. नंतर एम्प्लॉईज रिलेशनशिप मेंटेनन्स, मेंटेन द गुड रिलेशनशिप अँड एम्प्लॉई वेलफेअर, या गोष्टी सुद्धा कन्सिडर कराव्या लागतात. The managerial function flow means sequence order in which manager perform the main management activity. त्यासाठी आपण POLC पोल शब्द लक्षात ठेवा. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लिडिंग, कंट्रोलिंग किंवा लिडिंगला सुद्धा डायरेक्टिंग सुद्धा म्हणत असतात. पहिलं असतं की प्लॅनिंग, ते POLC असा एवढा वर्ड मी लक्षात ठेवतो. पोल म्हणजे त्याच्यामध्ये तो फ्लो आलेला आहे. प्लॅनिंग म्हणजे काय, फर्स्ट मॅनेजर डिसाइड गोल्स अँड हाऊ टू अचीव. ऑर्गनायझिंग, दे कॅन अरेंज द रिसोर्सेस, असाइन टास्क अँड क्रिएट द स्ट्रक्चर. सगळ्या जे काही रिसोर्सेस आहेत ते आयडेंटिफाय करणे, अरेंज करणे, त्यांना टास्क असाइन. आता रिसोर्सेस म्हणजे काय, नुसतं मशीन किंवा नाही, त्याच्यात माणूस, मशीन, टाइम हे सगळे रिसोर्सेस आले. आणि क्रिएट द स्ट्रक्चर. लिडिंग म्हणजे काय, त्याला डायरेक्टिंग असं म्हणतो आपण. मॅनेजेस जर गाईड, मोटिवेट, सुपरवाइज द एम्प्लॉय टू डू द रोल. म्हणजे मॅनेजर काय करणार की गाईड करणार, त्या एम्प्लॉयला मोटिवेट करणार आणि त्यांच्यावर सुपरवाइज सुद्धा करणार. कंट्रोलिंग म्हणजे काय, दे चेक द परफॉर्मन्स अँड कम्पेअर विथ देअर प्लॅन, मेक करेक्टेड इफ निडेड. म्हणजे काय करायचं की त्याचं परफॉर्मन्स, बाबा आपण परफॉर्मन्स 100% ठेवलं होतं, ते 100%च्या किती जवळ आलेले आहे, तर ते जर होत नसेल तर मग त्यासाठी काही करेक्टिव्ह ऍक्शन किंवा करेक्शन काही नीड असतील तर ते बघणं, मग त्याला आपण म्हणतो कंट्रोलिंग. नंतर फ्युचर चॅलेंजेस ऑफ HRM, भविष्यात कोणते कोणते चॅलेंज असतात. आता बघा, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट. आता हे सगळं पाठ करायची गरज नाही, मी थोडं फक्त टायटल वाचतं. दर 2 महिन्याला टेक्नॉलॉजी चेंज होत असते, त्याच्यामुळे ते एक चॅलेंज आहे की बाबा किती जोरात त्या एम्प्लॉयनं त्याच्याशी अपडेट व्हायचा. टॅलेंट अक्वायझेशन अँड रिटेन्शन म्हणजे काय, टॅलेंट अक्वायझेशन म्हणजे मी सांगितलं की बऱ्याचदा आपण म्हणतो की 40% लोक जॉबला लायबल आहेत किंवा करण्याची क्षमता आहेत, बाकी काही कामाचे नाही. बरं बाबा, त्यांना जॉब लागला की त्यांना सांभाळून ठेवणं किंवा रिटेन्शन ठेवणं त्यांना, ते पण नाही. तर तो जॉब लागल्यानंतर लगेच दुसरीकडे काही जास्त पॅकेज मिळते का, चांगली अपॉर्च्युनिटी मिळते का, चांगली वागणूक मिळते का, याच्या शोधात तो असतो. मॅनेजिंग वर्क फोर्स डायव्हर्सिटी, कारण की जेव्हा एखादी कंपनी ऑर्गनायझेशन मध्ये नंबर ऑफ एम्प्लॉईज काम करतात, त्याच्यामध्ये कसं डिफरंट कल्चर असते, एज असते, बॅकग्राऊंड असते, या गोष्टी सुद्धा मॅनेज करता आला पाहिजे. रिमोट अँड हायब्रिड वर्क, मॅनेजिंग एम्प्लॉईज हू वर्क फ्रॉम द होम अँड डिफरंट लोकेशन, कंटिन्युअस स्किल डेव्हलपमेंट. आपण जे म्हणलं की टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट, त्याचा भाग म्हणजेच कंटिन्युअस स्किल डेव्हलपमेंट. एम्प्लॉई वेलबिंग अँड वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काय, नुसतं त्यांना 24 तास कामाला लावणं याचा नाही, तर त्यालाही पर्सनल लाईफ असते. हे सुद्धा कन्सिडर करून त्याचं वर्क लाईफ बॅलन्स हे मॅच झालं पाहिजे. ग्लोबलायझेशन बघितलं आपण की वेगवेगळ्या देशातले लोक किंवा एम्प्लॉईज येतात किंवा वेगवेगळ्या राहतात, त्यांचं कल्चर वेगळं असते, भाषा वेगळी असते, याच्यात सुद्धा हे सुद्धा एक चॅलेंजेस असते. नंतर टाइप्स ऑफ मॅनेजमेंट बेस्ड ऑन द अथॉरिटी आणि रिलेशनशिप. थोडस मला स्लाइड वर घेऊ द्या. हा. आता त्याच्यामध्ये लाईन मॅनेजमेंट, डायरेक्ट अथॉरिटी ओव्हर वर्कर्स. लाईन मॅनेजमेंट मीन्स मॅनेजर हू डायरेक्टली कंट्रोल द एम्प्लॉई अँड डू द मेन वर्क ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे काय, डायरेक्ट त्याचं नियंत्रण असते मॅनेजरचं कुणावर, त्या एम्प्लॉईवर, तर त्याला आपण लाईन मॅनेजमेंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, द प्रोडक्शन मॅनेजर टेल्स द वर्कर व्हॉट टू डू अँड सुपरवाइज देम. नंतर स्टाफ मॅनेजमेंट काय म्हणतो आपण, ऍडवायझरी आणि सपोर्ट रोल. इथं कसं होतं की डायरेक्ट अथॉरिटी होतं वर्करवर, इथं तसं नाही. फक्त इथं काय ऍडवायझरी किंवा सपोर्ट एवढीच त्याची भूमिका असेल. स्टाफ मॅनेजमेंट मीन्स मॅनेजर हू गिव्ह द ऍडवाइस अँड सपोर्ट टू द लाईन मॅनेजर बट डू नॉट
डायरेक्टली कंट्रोल द वर्कर. जसं इथं डायरेक्टली अथॉरिटी होती कसं लाईन मॅनेजरला की डायरेक्टली कंट्रोल होतं त्याचं वर्करवर, तसं असं इथं असत नाही. फॉर एक्झाम्पल HR मॅनेजर हेल्प द हायरिंग एम्प्लॉई अँड गिव्हिंग ट्रेनिंग बट डज नॉट कंट्रोल द फॅक्टरी वर्कर्स डायरेक्टली. म्हणजे फक्त HR मॅनेजरचा रोल कुठपर्यंत असते की हायर करणे, त्याला ट्रेनिंग देणे आणि संपला. बाकी तो लाईन मॅनेजर आहे तो काय करणार की त्या वर्करवर डायरेक्टली कंट्रोल घेणार, आणि HR हा काय करणार की त्याच्या फक्त ऍडवायझरी आणि सपोर्ट रोलची भूमिका करणार, हे लक्षात घ्या. नंतर होरिझॉन्टल मॅनेजमेंट, कोऑर्डिनेशन ॲट द सेम लेवल. Horizontal management means cooperation between manager and all department at the same level in the organization. For example, marketing manager and production manager work together to launch the new product. म्हणजे हे एका लेवलले काम करत असतात, तर त्याला आपण म्हणत असतो हॉरिझॉन्टल मॅनेजमेंट. नंतर HRM आणि SHRM. HRM म्हणजेच काय, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ रिक्रुटिंग, ट्रेनिंग, मॅनेजिंग अँड डेव्हलपिंग द एम्प्लॉईज इन द ऑर्गनायझेशन. मेन फोकस कसं असते, डेली एम्प्लॉई मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क असते इथं. म्हणजे हे डेली बेसिस असते. इथं SHRM मध्ये किंवा स्ट्रॅटेजिक HRM मध्ये काय असतं तसं घडलेलं दिसत नाही. तर स्ट्रॅटेजिक HRM म्हणजेच काय, aligning HR policy and practices with the long-term goals and strategy of the organization. हे जसं आपण बघितलं होतं की ते डेली एम्प्लॉईज मॅनेजमेंट, इथं तसं नाही. इथं लॉंग टर्म गोल्स अँड स्ट्रॅटेजी ऑफ द ऑर्गनायझेशन, लॉंग टर्म प्लॅनिंग अँड हेल्पिंग द ऑर्गनायझेशन अचीव द कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज, हा मेन फोकस असतो. वरच्याच मेन फोकस काय, डेली त्याचं एम्प्लॉईचं रुटीन कंट्रोल करणं किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करणं, हे HRMचं काम आहे. पण इथं तसं नाही. इथं लॉंग टर्म प्लॅनिंग अँड हेल्पिंग द ऑर्गनायझेशन टू अचीव द कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस, या दोन गोष्टी इथं कन्सिडर कराव्या लागतात. इथं वर फक्त HRM मध्ये डेली एम्प्लॉईज मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क होतं. इथं लॉंग टर्म प्लॅनिंग वर HRM मध्ये कुठेही केलेली नाही. पण याच्यामध्ये लॉंग टर्म प्लॅनिंग अँड हेल्पिंग ऑर्गनायझेशन अचीव द कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज, ह्या दोन महत्वाच्या गोष्टी इथं कन्सिडर केलेल्या असतात HRM मध्ये. आता डिफरन्स बघितला आपण HRM आणि SHRM मध्ये काय डिफरन्स आहे बघा. HRM इज द प्रोसेस ऑफ मॅनेजिंग एम्प्लॉईज इन अन ऑर्गनायझेशन इन्क्लूडिंग हायरिंग, ट्रेनिंग, डेव्हलपिंग देम, हे बघितले आपण, हे पण सुद्धा बघितलं. नंतर याचा गोल काय असते की एम्प्लॉई मॅनेजमेंट, ते पण कोणतं डे बाय डे ऍक्टिव्हिटी, आणि इथं कसं असते की ऑर्गनायझेशनल गोल्स अँड कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज याच्यासाठी, आणि हे लॉंग टर्म असते. नंतर टाइम होरिझॉन, हा शॉर्ट टर्म असते हे बघा इथं, आणि हे कसं ते मीडियम आणि लॉंग टर्म कन्सिडर केलेलं असते. की इन्व्हेस्टमेंट, कॅपिटल आणि प्रोडक्ट्स याच्यामध्ये पण इथं कसं पीपल अँड नॉलेज हे की इन्व्हेस्टमेंट असतं, कारण की इथं लॉंग टर्म आपण प्लॅनिंग ठेवलेलं आहे. नंतर अप्रोच इज रिॲक्टिव्ह विच मीन्स इट रिस्पॉन्ड द प्रॉब्लेम ऑर चेंज आफ्टर दे ऑफर. म्हणजे एखादी समस्या घडल्यानंतर त्याच्यावर सोल्युशन काढणे, त्याला रिॲक्टिव्ह म्हणतात. परंतु इथं तसं नाही. अप्रोच इज प्रोएक्टिव्ह म्हणजे काय, समस्या घडण्याच्या अगोदरच जे काही पूर्व खबरदारी किंवा प्री प्लॅन किंवा ऍडव्हान्स मध्ये काही जे काही प्रिपरेशन केलेलं असतं ते त्याला आपण प्रोएक्टिव्ह अप्रोच असं म्हणतो. रिस्पॉन्सिबिलिटी फॉर HR स्टाफ स्पेशालिस्ट असतात इथं. इथं दोघांचाही रोल असतो, शेअर बाय लाईन मॅनेजर अलॉंग विथ HR आणि लाईन मॅनेजमेंट या दोघांचा. इथं फक्त HRचाच रोल इथं आपल्याला बघायला मिळतो. नंतर EHRM कशाला म्हणतात, इलेक्ट्रॉनिक्स HRM. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय की त्याच्यामध्ये इंटरनेट आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून जे काय परफॉर्म ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटी, रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, पे रोल अँड एम्प्लॉईज रेकॉर्ड, याच्यासाठी जर आपल्याला म्हणजे इंटरनेट आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर होत असेल तर त्याला EHRM म्हणायचं. एक्झाम्पल बघा त्याचे कोणकोणते, ऑनलाईन रिक्रुटमेंट म्हणजे रिक्रुटमेंट, लर्निंग, ऑनलाईन ट्रेनिंग, नंतर डिजिटल एम्प्लॉईज रेकॉर्ड, ऑनलाईन पेरोल सिस्टीम आणि एम्प्लॉई सेल्फ सर्व्हिस पोर्टल, हे सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंटरनेट किंवा डिजिटल टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने होत असतील तर त्याला आपण EHRM असं म्हणत असतो. नंतर HRP, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. आता बघा, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ फोरकास्टिंग अँड प्लॅनिंग planning the number and types of employee needed in the organization to achieve the goal. म्हणजे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय, किती नंबर लागतील आपल्याला, किती एम्प्लॉईज आपल्याला लागतील, किंवा कोणत्या टाईपचे लागतील, तर कशासाठी, तर ऑर्गनायझेशनचा जो काही ऑब्जेक्टिव्ह आहे
गोल आहे तो अचीव करण्यासाठी किती नंबर, किती पीपल लागतील किंवा किती स्टाफ लागेल आणि तो कोणत्या प्रकारचा लागेल, स्किल, स्किल किंवा ऍडव्हान्स स्किलवाला. तर हे जे काही प्लॅनिंग असते तर त्याला आपण HRP असं म्हणतो. आता त्याच्यात 5 स्टेप सांगितलेल्या आहे. पहिली सांगितलेली आहे की अनालाइज द ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह, अंडरस्टँडिंग द गोल्स अँड फ्युचर प्लॅन ऑफ द ऑर्गनायझेशन. त्याचा उगाच आपण रिक्रुटमेंट करावं आणि फ्युचर प्लॅन ऑब्जेक्टिव्ह हेच जर कळलं नाही तर उगाच ते अनवॉन्टेड रिक्रुटमेंट होईल. Forecasting HR demand. Estimate how many employees and what type of skill will be needed in the future. म्हणजे किती लोक लागतील ते टास्क करायला किंवा गोल अचीव करायला आणि त्यांना कोणतं स्किल, त्यांच्याकडून कोणतं स्किल एक्सपेक्टेड आहे, तर याच्यावर बेसवर फोरकास्टिंग HR डिमांड आपण म्हणतो. फोरकास्टिंग HR सप्लाय. चेकिंग द अवेलेबिलिटी ऑफ द एम्प्लॉईज इनसाइड अँड आउटसाइड द ऑर्गनायझेशन. नंतर म्हणजे आपल्याला जसं म्हणतो की आपल्याला की डिमांड 100 वर्करची आहे, पण ते आणि त्या 100 वर्करला एक स्पेसिफिक स्किलची गरज आहे. तर तसे वर्कर समजा आपण मार्केटमध्ये मिळतच नसते तर ते सुद्धा चेक करायचं असते. म्हणजे मार्केटमध्ये भरपूर बेरोजगारी आहे, पण ज्या टाईपचं स्किल त्यांना लागते किंवा त्या टाईपचे आपल्याला मिळत नाही तर त्याच्यामुळे ते चेक करणं आवश्यक आहे. आयडेंटिफाय मॅनपॉवर गॅप. म्हणजे मॅनपॉवर गॅप म्हणजे काय, या डिमांड आणि सप्लाय मध्ये काहीतरी गॅप निर्माण होईल ना. आपल्याला समजा डिमांड 100 माणसाची आहे आणि आपल्याला त्या स्किलचं किंवा ते क्वालिटी असणारे 50च लोक मिळाले तर 50चा जो काय मॅन पॉवर गॅप क्रिएट होईल ना. म्हणजे काय, फाइंडिंग द डिफरन्स बिटवीन HR डिमांड अँड HR सप्लाय. नंतर प्रिपेरिंग HR प्लॅन. मेकिंग द प्लॅन्स फॉर रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, प्रमोशन और ट्रान्सफर टू फिल द मॅन पॉवर गॅप. म्हणजे हे सगळं जर मॅन पॉवर गॅप जास्त असेल तर मग नवीन रिक्रुटमेंट करा, जर स्किल वाले सापडत असतील तर तसेच रिक्रूट करा आणि नंतर त्याला ट्रेनिंग द्या, नंतर प्रमोशन, ट्रान्सफर हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. नंतर HR डिमांड फोरकास्टिंग. आता HR हा थोडासा जरासा महत्वाचा वाटतो की याच्यावर क्वेश्चन येऊ शकते म्हणून मी हे घेतलेले आहे. आता त्याच्या दोन HR डिमांड फोरकास्ट दोन अप्रोच असतात. एक असते क्वांटिटेटिव्ह, दुसरं असते क्वालिटेटिव्ह अप्रोच. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, संख्येच्या स्वरूपात. दिस अप्रोच यूज द स्टॅटिस्टिकल और मॅथमॅटिकल टेक्निक टू फोरकास्ट द HR डिमांड. त्याच्यामध्ये पहिली एक टेक्निक आहे ट्रेंड्स अनालिसिस. If the forecast HR demand based on the past trend of the business factors such as sale or production. म्हणजे याच्यामध्ये ट्रेंड्स अनालिसिस म्हणजे काय की ते पास्ट ट्रेंड्स याच्यामध्ये एक ऑब्झर्व केला जातो आणि त्याच्या बेसवर निर्णय घेतला असतो. नंतर एक मिनिट थोडस मला याला ओळख देऊ स्लाइडला. बरं. बरं, ठीक. नंतर मॉडेलिंग मल्टिपल. झालं क्लिअर. मॉडेलिंग मल्टिपल प्रेडिक्टिव्ह टेक्निक. आता बघा, युजेस मॅथमॅटिकल मॉडेल्स अँड कम्प्युटर्स. कन्सिडर द मल्टिपल फॅक्टर्स सच as इंटरेस्ट रेट, national income, disposable income, sales. These factors help the predictive future employment level. म्हणजे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कन्सिडर करणं. इंटरेस्ट रेट घ्या, नॅशनल इन्कम, डिस्पोजेबल इन्कम, सेल्स, या सगळे फॅक्टर. कारण की मॉडेल आपण काय म्हणतो की मल्टिपल प्रेडिक्टिव्ह टेक्निक म्हणजे हे मल्टिपल म्हणजे काय, हे मल्टिपल फॅक्टर आपण कन्सिडर केलेले आहेत. आता दुसरं असते की क्वांटिटेटिव्ह अप्रोच, क्वालिटेटिव्ह अप्रोच. क्वांटिटी म्हणजे संख्येच्या स्वरूपात आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, त्याची गुणवत्तेच्या दर्जाच्या स्वरूपात जर विचार केला तर आपण त्याला क्वालिटेटिव्ह म्हणतो. These approaches are the judgment and experiential experience rather than statistical measure. Statistical मेथड म्हणजे फक्त नुसतं संख्याचा विचार करून चालत नाही, तर जजमेंट आणि एक्सपिरियन्स याचा सुद्धा विचार करणे. त्याच्यामध्ये पहिला आहे एक्सपर्ट फोरकास्ट. मॅनेजर्स एस्टिमेट फ्युचर HR नीड्स बेस्ड ऑन द एक्सपिरियन्स अँड जजमेंट. याच्या बेसवर जर करत असेल तर त्याला आपण एक्सपर्ट फोरकास्ट असं म्हणतात. दुसरं असते डेल्फी टेक्निक. आता असे प्रश्न आले काय ते तर आपल्याला अर्थ माहित पाहिजे, अदरवाईज डेल्फी आपण शब्द ऐकलेला नसतो आणि आपल्याला ऑप्शन ते सापडत नाही. म्हणजे अशा शब्दावर अभ्यास करत असताना जरासा जास्त जोर द्यायचा की बाबा साधे विचारते की डेल्फी टेक्निक मीन्स, मग आपल्याला काय वाटते काहीतरी घाबरून जातो कारण की असा शब्द ऐकलेला नसते. एक्सपर्ट ग्रुप ऑफ एक्सपर्ट गिव्स द ओपिनियन थ्रू द क्वेश्चनिंग. म्हणजे जे काही एक्सपर्ट ग्रुप असते तर ते त्यांचा ओपिनियन्स त्या क्वेश्चनवर देतात, तर त्याला आपण डेल्फी टेक्निक म्हणजे ग्रुप ऑफ एक्सपर्ट हा शब्द महत्वाचा, हा कीवर्ड आहे.
साधं जर डेल्फी टेक्निक आलं तर इथं तुम्हाला ग्रुप ऑफ एक्सपर्ट हे दिसलाच पाहिजे वर ऑप्शन मध्ये, मग ते टिक करणार. अदरवाइज डेल्फी टेक्निक म्हणल्यावर लवकर समजत नाही ना, त्याचा जनरल मिनिंग करते ना काही करते. Their answer are collected, summarized, and repeated in the rounds until the common forecast is reached. आता हे डेल्फी टेक्निक या दोन लोकांनी काढलेली आहे म्हणते, तर ते बघा, त्याचं नाव आहे ओलाफ हेल्मर आणि नॉर्मन डाल्की, या दोघांनी टेक्निक काढली डेल्फी टेक्निक. अदर टेक्निक मध्ये काय, वर्क फोर्स अनालिसिस, स्टडी द एम्प्लॉई इनफ्लो अँड आउटफ्लो. नंतर काय असते, वर्क लोड अनालिसिस, डिटरमाइन द नंबर ऑफ एम्प्लॉईज रिक्वायर्ड टू प्लॅन आउटपुट कन्सिडरिंग absenteeism अँड idle टाइम. नंतर जॉब अनालिसिस मध्ये काय, आयडेंटिफाय द स्किल अँड ॲबिलिटीज रिक्वायर्ड फॉर द जॉब. त्याला आपण जॉब अनालिसिस म्हणजे काय, कोणकोणत्या स्किल लागतात, कोणकोणत्या ॲबिलिटीज त्या पर्टिक्युलर जॉबसाठी लागतात हे ओळखणं, म्हणजे त्याला काय आपण म्हणतो जॉब अनालिसिस. होप करतो बऱ्याच गोष्टी मी फास्ट सांगितल्या, काही समजलं असेल, फायदा होत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.